नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। खरं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 नवरात्री असतात, त्याच्यामध्ये 2 गुप्त नवरात्री असतात आणि चैत्र नवरात्र आणि मेन म्हणजे शारदीय नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। कारण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते। आता यंदा तब्बल 11 दिवस आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा मान मिळाला आहे। आता हे 11 दिवस कसं ते तुम्हाला नंतर समजेलच। यंदा तृतीया तिथी 2 दिवस आल्यामुळे आणि पंचमी तिथीची जी काही उपाय ज्या काही सेवा आहेत तर ह्या आपल्याला चौथ्या माळीलाच करायच्या आहे। ते सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे। बघा, ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरात आपली कुळस्वामिनी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। खरं तर प्रत्येक वर्षी जेव्हा कुळदेवी आई भगवती जेव्हा ती स्वर्गातून पृथ्वीवर येते तेव्हा तिचं काही ना काही वाहन असतं। कुठल्या ना कुठल्या वाहनावर बसून तिचं आगमन पृथ्वीवर येतं। तर आता यंदा जी आपली कुळदेवी आहे तर ती हत्तीच्या पाठीवर बसून ती आपल्याकडे येणार आहे। म्हणजेच तिचं जे वाहन आहे तर ते हत्ती असणार आहे। जेव्हा नवरात्रीमध्ये घटस्थापना ही सोमवारी येते तेव्हा गजंत लक्ष्मी असते, म्हणजेच आपली कुळदेवी आहे, जगदंबा आहे, तर ही हत्तीवर बसून येते। जेव्हा ती हत्तीवर बसून येते तेव्हा सगळीकडे सुख शांती नांदते, पाऊस भरपूर होतो आणि पिकाला जे काही कडधान्य आहे, जे काही पीक आहे ते भरपूर येतं अशी मान्यता आहे। थोडक्यात काय, हे 2025 आणि अर्ध 2026 नक्कीच सगळ्यांना चांगलं जाणार आहे प्रगतीच्या दृष्टिकोनाने। आता देवीचं वाहन तुम्हाला समजलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, हे जे 9 दिवस आहेत ह्या 9 दिवसामध्ये 9 रंग परिधान केले जातात। आता खरं तर काही महिलांचा हौस असतं आणि खरं तर हे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीची सेवा आणि स्त्री शक्तीचा तो जागर असतो। महिला सगळे कामं करत असते, त्याच्याबरोबर बऱ्याच काही सेवा वगैरे करूनही आपण दांडिया वगैरे खेळायला जातो। तर एक हौस म्हणून किंबहुना फॅशन म्हणून बऱ्याच महिला विविध रंगाच्या साड्या परिधान करतात आणि त्याच रंगाच्या साड्या कुळदेवीला सुद्धा घातल्या जातात, हे सुद्धा आहे। मग आता शुभ रंग कुठले आहे, कुठल्या माळीला कुठला नैवेद्य अर्पण करावा आणि तुम्ही घटस्थापना करणार असेल तर त्या घटाला कुठली माळ अर्पण करावी त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत। बघा, आधी सांगते, ज्या घरात घटस्थापना होणार नाही आहे, तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो आहे आणि आपल्याला हौस खूप असते, मग तुम्ही अशा वेळेस कुळदेवीला सुद्धा जे काही नैवेद्य सांगणार आहे ते तुम्ही अर्पण करू शकता। आणि दुसरं येतं की जर तुमची इच्छा असेल तर घटाला जी माळ आपण अर्पण करत आहे ती तुम्ही कुळदेवीला सुद्धा अर्पण करू शकता। म्हणजे जर तुमच्या घरात घटस्थापना होत नसेल तर तुम्ही कुळदेवीला नैवेद्य आणि ती माळ अर्पण करू शकता। तर आता बघूया कुठल्या दिवशी कुठली माळ अर्पण करायची आहे, कुठला नैवेद्य आहे ते। यंदा 22 सप्टेंबरला घटस्थापना असणार आहे। नवरात्रीचा पहिला दिवस हा 22 सप्टेंबर वार सोमवारच्या दिवशी असणार आहे। पहिलं रूप देवीचं शैलपुत्री असणार आहे। रंग पांढरा। आपल्याला देवीला गाईचं तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यास अर्पण करावे। पहिली माळ देवीला 11 विड्यांच्या पानाची घटाला अर्पण करावी किंवा शेवंतीची किंबहुना सोनचाफ्याची माळ तुम्ही अर्पण करू शकता। मंत्र आहे ओम देवी शैलपुत्र्यै नमः। शैलपुत्री देवी ही दुर्गामातेच्या नवरूपातील पहिलं रूप, जी हिमालय पर्वताची कन्या असल्याने पर्वतांची कन्या म्हणून ओळखली जाते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते। शैल म्हणजेच पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या, यावरून शैलपुत्री असं नाव पडलेलं आहे। नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार, या दिवशी देवीचं दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी हिची पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल। नैवेद्य साखरेचा अर्पण करावा। दुसऱ्या दिवसाची माळ आहे गोकर्णाच्या फुलांची किंवा पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता। देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः। ब्रह्मचारिणी देवी ही देवी दुर्गेचे दुसरे रूप आहे, ज्याची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते। या देवीला तपश्चरिणी असे सुद्धा म्हणतात, कारण त्यांनी भगवान शंकराला पती मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती। या देवीची पूजा केल्याने साधकाला
तप, ज्ञान, संयम आणि धैर्यप्राप्ती होते अशी भाविकांची मान्यता आहे. शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस 24 सप्टेंबर वार बुधवार. यंदा 24 सप्टेंबर बुधवार आणि 25 सप्टेंबर ह्या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आलेली आहे. म्हणून आपल्याला 24 सप्टेंबरला आणि 25 सप्टेंबरला सुद्धा चंद्रघंटा देवीची पूजा करण्याचा मान मिळाला आहे. कारण चतुर्थी तिथी ही 25 सप्टेंबरला संध्याकाळी लागणार आहे. तृतीय रूप हे चंद्रघंटा असणार आहे. शुभ रंग निळा आहे. नैवेद्यास दूध अर्पण करावं. तिसऱ्या माळीला तुळशीच्या पानांची माळ मंजुळासहित अर्पण करू शकता. मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटायै नमः. देवी चंद्रघंटा ही नवदुर्गांपैकी तिसरी देवी आहे, जिचे नाव तिच्या कपाळावर असलेल्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या घंटेवरून पडले आहे. ती शांती, शौर्य आणि शौर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते, कारण तिने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि धर्माचे रक्षण केले होते. ह्या वर्षी एकाच दिवशी 2 तिथी आल्याने तिसरी माळ ही 24 आणि 25 सप्टेंबरला असणार आहे. नवरात्रीची चौथी माळ ही 26 सप्टेंबर वार शुक्रवार ह्या दिवशी असणार आहे. चतुर्थी तिथी ही सकाळी 9:31 पर्यंतच असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, म्हणून 26 सप्टेंबरला आपल्याला चौथी माळ साजरी करायची आहे. देवीचे रूप कुष्मांडा आहे. शुभ रंग पिवळा आहे. या दिवशी मालपुवा किंवा गोड भजीचा नैवेद्य दाखवला जातो. बऱ्याच लोकांना मालपुवा काय आहे माहिती नाही. तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला सापडून जाईल. ह्या दिवशी घटाला केशरी किंवा भगव्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडै नमः. नवदुर्गेचे चौथे रूप म्हणजेच कुष्मांडा देवी, जिला तिच्या दिव्य हास्याने सृष्टी निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते. अष्टभुजा असलेल्या या देवीने हातात कमळ, बाण, गदा, अमृत कलश आणि सिद्धिनिधींची माळ धारण केली आहे. कुष्मांडा देवीची उपासना केल्याने साधकाला शक्ती, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. रोगांपासून त्याची सुद्धा मुक्ती होते असे मानले जाते. पंचमी तिथी यंदा 26 सप्टेंबर वार शनिवार ह्या दिवशी आलेली आहे. पंचमी तिथी ही 26 तारखेला सकाळी 9:32 सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 तारखेला 12:03 संपते. हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते, म्हणून जरी 27 सप्टेंबर वार शनिवारी पंचमी तिथी आहे, पण आपण ज्या काही सेवा करतो, सरस्वतीचं पूजन करतो, पंचमीच्या ज्या काही सेवा करतो, तर ह्या आपल्याला 26 तारखेलाच करायच्या आहे. पंचमीला देवी स्कंदमाता हिची पूजा केली जाते. शुभ रंग आहे हिरवा. केळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि माळ 11 बेलपानांची माळ घटाला अर्पण करावी. मंत्र आहे ओम देवी स्कंदमातायै नमः. स्कंदमाता ही दुर्गा देवीचं 5वं रूप आहे, जिला नवरात्रीच्या 5व्या दिवशी पूजले जाते. स्कंद हे युद्ध देवता कार्तिकेय यांचे एक नाव असून त्यांची माता असल्याने दुर्गा देवीला स्कंदमाता असं म्हणतात. नवरात्रीचा 6वा दिवस 28 सप्टेंबर वार रविवार ह्या दिवशी षष्ठी तिथी आलेली आहे. देवीचे रूप कात्यायनी असून शुभ रंग राखाडी आहे. नैवेद्याला मध अर्पण करावे. घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी. मंत्र आहे ओम देवी कात्यायनै नमः. कात्यायनी देवी हे दुर्गा देवीचे एक रूप असून तिला नवरात्रीच्या 6व्या दिवशी पूजले जाते. महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन देवीने त्यांची कन्या म्हणून जन्म घेतला, म्हणूनच तिला कात्यायनी म्हणतात. ती महिषासुराचा वध करणारी शक्तिशाली देवी आहे आणि तिच्या पूजेने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. नवरात्रीचा 7वा दिवस 29 सप्टेंबर वार सोमवार ह्या दिवशी सप्तमी तिथी आलेली आहे. देवीचे कालरात्री रूपाची आपल्याला सेवा करायची आहे. शुभ रंग केशरी आहे. नैवेद्य कडकणींचा दाखवा. ह्या दिवशी म्हणजेच 7व्या माळीला आपण कडकण्या किंबहुना सांजोऱ्या करण्याची पद्धत आहे.
आणि घटाला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. मंत्र आहे ओम देवी कालरात्रै नमः. कालरात्री ही नवदुर्गापैकी एक असून तिचे 7वे रूप आहे. तिचे स्वरूप भयानक असले तरी ती शुभ फळ देणारी शुभमकरी आहे, जी भक्ताचे दुःख आणि संकट दूर करते आणि सर्व दुष्ट शक्तींचा नाश करते. तिच्या पूजनेने सिद्धिप्राप्ती होते आणि भक्ताला भीतीपासून मुक्ती मिळते. आता अतिशय महत्त्वाची तिथी म्हणजेच महाअष्टमी, दुर्गाष्टमी. शारदीय नवरात्रीतील प्राण मानला जातो दुर्गाष्टमीला. 8वा दिवस 30 सप्टेंबर वार मंगळवार. ह्या दिवशी महाअष्टमी तिथी आहे. दुर्गादेवीचे 8वं रूप म्हणजेच महागौरी हिची पूजा केली जाते. शुभ रंग आहे मोरपंखी. नैवेद्याला खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवावा. घटाला शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याची माळ अर्पण करावी. मंत्र आहे ओम देवी महागौरै नमः. महागौरी हे दुर्गादेवीचे 8वे रूप आहे, जिला नवरात्रीच्या 8व्या दिवशी पूजले जाते. ती अत्यंत तेजस्वी, शांत आणि पवित्र आहे, जिच्या नावात अर्थ महान पांढरी असे होतो. महागौरीला त्रिशूळ आणि डमरू धारण केलेल्या चतुर्भुज रूपात पूजले जाते, जी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते, त्यांना सौंदर्य, ऐश्वर्य आणि आंतरिक शक्ती प्रदान करते. नवरात्रीचा 9वा दिवस 1 ऑक्टोबर बुधवार. या दिवशी महानवमी तिथी आलेली आहे. देवीचे रूप म्हणजेच सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे. शुभ रंग गुलाबी आहे. नैवेद्याला पांढरे तीळ अर्पण करावे. घटाला लिंबाची माळ अर्पण करावी. मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रै नमः. सिद्धिदात्री देवी ही नवदुर्गाच्या 9व्या रूपाचे प्रतीक आहे, जी अंतिम शक्ती आहे, जिला सिद्धिदात्री म्हणजेच सिद्धी देणारी असे म्हटले जाते. नवरात्रीच्या 9व्या दिवशी तिची पूजा केली जाते. हिच्या पूजनेने भक्तांना अलौकिक शक्ती, ज्ञान आणि त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. ती कमळावर विराजमान असते आणि तिच्या चतुर्भुज हातात कमळ, शंख, गदा आणि सुदर्शन असते. तर बघितलं, याच पद्धतीने होतं. शेवटच्या दिवशी अर्थात सीमा उल्लंघन असणार आहे, ज्याला आपण दसरा म्हणून साजरी करत असतो. तर या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही माळ तुम्हाला सांगितली आहे ती घटाला अर्पण करावी. जो काही नैवेद्य तुम्हाला सांगितला आहे, शक्य असेल तर तो नक्कीच अर्पण करावा. आणि ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहे. देवीच्या 9 रूपांची पूजा करायची असते आणि प्रत्येक रूपाचं पूजा केल्यावर काय फळ मिळतं ते सुद्धा आपण बघितलं आहोत. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी, माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.